नमस्कार, मी लीला आघान. वेलकम टू क्रिएटिव्ह नॉलेज वर्ल्ड ऑफिशियल या चॅनलमध्ये. आज या व्हिडिओमधून आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. ते म्हणजे G20 शिखर परिषदेत काय ठरले, महत्त्वाचे मुद्दे काय आहेत. चला तर सुरू करूया. G20 शिखर परिषद जी नुकतीच 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे पार पडली, त्यामध्ये जे महत्त्वाच्या मुद्द्यांवरती प्रकाशझोत टाकला तो म्हणजे फर्स्ट ग्लोबल इकॉनॉमी म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था, सेकंड सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास, थर्ड क्लायमेट चेंज म्हणजेच हवामान बदल आणि अजूनही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. वन बाय वन आपण सगळे मुद्दे चर्चा करणार आहोत. कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा, कारण यावेळेचं अध्यक्षपद भूषवलं होतं भारताने. त्याच्यासाठी हा महत्त्वपूर्ण टॉपिक ठरतो आहे भारतासाठी आणि भारतातील प्रत्येक जी स्पर्धा परीक्षा होणार आहे त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. तर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. चला तर सुरू करू आपण. पहिले या G20ला G7 असे म्हणत का, तर याच्यात फक्त डेव्हलप्ड कंट्रीज विकसित राष्ट्रे ही जे वेस्टर्न कंट्रीज होत्या, पश्चिमी देश होते, ते 7च होते. त्याच्यानंतर त्याची स्थापना झाली सुरुवातीला तर 1999ला 1999ला याची स्थापना झाली होती. परंतु 2007-8चा बिग इकॉनॉमिकल क्रायसिस नंतर याची व्यवस्थित अशी पूर्ण नेशनला ज्या नेशनला गरज होती, ज्या राष्ट्रांना गरज होती त्यासाठी ही शिखर परिषद स्थापन करण्यात आली. तर व्यवस्थित बघूया आपण. तर G20 विकसित आणि विकसनशील देश कोणकोणते आहेत ते पण बघणार आहोत. मागील वर्षी इंडोनेशियाने या देशाला या शिखर परिषदेला होस्ट केलं होतं. आपल्याला माहीत पाहिजे लास्ट होस्टेड कंट्री, दिस टाईम विच कंट्री होस्ट, या वर्षी कोणत्या कंट्रीने अध्यक्षपद भूषवलं होतं आणि नेक्स्ट इयरला पुढच्या वर्षी कोणता देश भूषवणार आहे. तर यावर्षी भारताने म्हणजे आपल्या देशाने G20चं अध्यक्षपद भूषवलं होतं आणि पुढच्या वर्षी ब्राझील हा देश G21चं शिखर परिषद G21 शिखर परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहे. असं मी का म्हणाली, कारण भारतामध्ये नुकत्याच पार पडलेल्या G20 शिखर परिषदेमध्ये एक स्थायी सदस्य ॲड झालेला आहे, तो म्हणजे आफ्रिकन युनियन. त्याचा स्वतंत्र व्हिडिओ मी बनवलेला आहे, माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तुम्ही. आफ्रिकन युनियन काय आहेत, कोणत्या कंट्रीज आफ्रिकन युनियनमध्ये सामील आहेत. तर यावरती आपण या व्हिडिओमध्ये आपण फक्त G20 शिखर परिषदेत महत्त्वाच्या मुद्द्यांवरती फोकस टाकणार आहोत. तर G20 शिखर परिषदेची थीम होती वसुधैव कुटुंबकम, दॅट मीन्स वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर. तर या शिखर परिषदेत जे कोणाला जमलं नाही ते भारताने करून दाखवलं. भारताची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी झालेली आहे, म्हणजे भारताला सक्सेस मिळालेला आहे. G20ची स्थापना 1999मध्ये आशियाई आर्थिक संकटानंतर अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर यांच्यासाठी जागतिक आर्थिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक मंच म्हणून करण्यात आली होती. 2007च्या जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर G20चे राज्य आणि सरकार प्रमुखांच्या स्तरावर सुधारणा करण्यात आली आणि 2009मध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यासाठी प्रमुख मंच म्हणून नियुक्त करण्यात आले. आता G20 शिखर परिषद दरवर्षी फिरत्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली जाते. म्हणजे प्रत्येक वर्षी जे परमनंट मेंबर आहे ते अध्यक्षपद भूषवतात त्या कंट्रीज, आणि प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये ही परिषद भरवली जाते. G20ने सुरुवातीला मोठ्या प्रमाणात व्यापक आणि आर्थिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले होते, परंतु त्यानंतर त्यांनी व्यापार, शाश्वत विकास, जे आपण टार्गेट गाठलेले आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, जे 17 गोल्स आहेत आणि जे आपल्याला 2030पर्यंत 2030पर्यंत पूर्ण करायचे आहेत, तर ते शाश्वत विकास, आरोग्य, कृषी, ऊर्जा, पर्यावरण, हवामान बदल आणि भ्रष्टाचार विरोधी यांचा समावेश असलेल्या इतर गोष्टींसह आपला अजेंडा विस्तारला आहे. आता G20 सदस्य कोण आहेत बघा. तर या 20 देशांच्या गटात 19 देशांचा समावेश आहे आणि एक युरोपियन युनियन आहे.
म्हणजे अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कीचं नवीन नामकरण झालेलं आहे बघा. पहिले आपण तुर्की किंवा इंग्लिशमध्ये टर्की असं बोलायचो, तर तुर्कीला आता तुर्किया म्हटलं जातं आहे. त्याने त्याचं नाव चेंज केलेलं आहे. संयुक्त राष्ट्र किंगडम आणि युनायटेड स्टेट्स म्हणजेच USA आणि युरोपियन युनियन हे 20 राष्ट्र सदस्य आहेत G20चे. आणि हे सदस्य राष्ट्र जागतिक GDPच्या सुमारे 85% जागतिक व्यापाराच्या 75पेक्षा जास्त आणि जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे 2/3 प्रतिनिधित्व करतात. तर G20 हा जगातील 20 प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. वास्तविकपणे ह्या गटात 19 देश व युरोपियन युनियन म्हणजे युरोपीय संघाचा समावेश आहे. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे G20मध्ये प्रतिनिधित्व करतात. G20 सदस्य देशांचा एकत्रित GDP जगाच्या 85% आहे व 20 देश एकूण जागतिक व्यापाराच्या 85% व्यापारासाठी कारणीभूत आहेत. 2008च्या सुरुवातीच्या बैठकीपासून G20 देशांच्या प्रमुखांनी ठराविक कालावधीत परिषदेत वेळोवेळी सहभाग घेतला आहे आणि अलीकडच्या वर्षात आपल्या कार्यसूचीच्या विस्तारामुळे या गटात वित्तमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांची स्वतंत्र सभा देखील आयोजित केली जाते. G20च्या सदस्यतेमध्ये 19 वैयक्तिक देश जसं आपण बघितलंच आणि युरोपीय संघ EU याचा समावेश आहे. आता नवीन 21 जो मेंबर झाले आहे, 21वा मेंबर जो झालेला आहे त्याला AU म्हणतात, आफ्रिकन युनियन. तर 2009 आणि 2010च्या दरम्यान झालेल्या G20 शिखर परिषदेचे संमेलन अर्धवार्षिक होती आणि नोव्हेंबर 2011च्या कान्स संमेलनापासून सर्व G20 परिषदेचे आयोजन दरवर्षी व्हायला लागले. तर G20 सदस्यामध्ये भारतासह अनेक विकसनशील देशांचा समावेश आहे. म्हणजे पहिली जी G7 होती ना त्याच्यामध्ये फक्त विकसित देश होते, म्हणजे ज्यांना आपण डेव्हलप्ड कंट्रीज म्हणतो. आणि आता जेव्हा G20 झाली म्हणजे G7ची G20 झाली, त्याच्यात डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग म्हणजे विकसनशील राष्ट्र, भारत पण विकसनशील राष्ट्र आहे, चीन पण विकसनशील राष्ट्र आहे, तर या राष्ट्रांचा देखील समावेश झाला. म्हणजे जे पश्चिमी देश होते त्यात पूर्वीय देश आणि दक्षिण आशियाई राष्ट्र देखील समाविष्ट झालेत. तर ही माहिती होती की G20 शिखर परिषदेत महत्त्वाचे मुद्दे कोणते. आणि अजून एक आर्टिकल आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मुद्दे मांडलेले आहे, आपण ते आर्टिकलही थोडक्यात समजून घेऊया. चला तर हे आर्टिकलच्या माध्यमातून आपल्याला खूप सारी माहिती मिळणार आहे. G20 शिखर परिषदेत नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने स्वीकारण्यात आला. दहशतवाद, युक्रेन युद्ध, शाश्वत विकास तसेच महिला सक्षमीकरणासारख्या मुद्द्यांचा समावेश जाहीरनाम्यात झाल्याने भारताच्या राजनैतिक मुत्सद्दीपणाचे हे मोठे यश मानले जात आहे. हा जाहीरनामा ऐतिहासिक आणि पथदर्शक असून भारताच्या विकास नीतीला आणि प्राधान्यक्रमांना त्यात स्थान देण्यात आले आहे. शाश्वत, संतुलित आणि एकात्मिक विकास. सर्व सदस्य मजबूत, शाश्वत, संतुलित आणि एकात्मिक विकासाला गती देण्यासाठी एकत्रित काम केले जाईल. जागतिक आर्थिक विकासासाठी मध्यवर्ती बँकिंग प्रणालीकडून एकत्रित काम करण्यावर भर दिला जाईल. व्यापार आणि पर्यावरणीय धोरण सहकार्याचं असण्यावर भर दिला जाईल. कौशल्यवृद्धी, सामाजिक सुरक्षा धोरणांसाठी प्रयत्न केले जाईल. भ्रष्टाचार विरोधात लढा दिला जाईल. उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करणारा शाश्वत विकासातील उद्दिष्टे 2030 पर्यंत म्हणजे मी जे बोलले की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आपल्याला टार्गेट ठेवलेलं आहे 2030 पर्यंत पूर्ण करायचे आहेत, तर ते पूर्ण करण्यासाठी काम करण्यात येईल. कुपोषण आणि भूकबळी दूर करणे, अन्न व ऊर्जा सुरक्षेसाठी काम करणे, जागतिक आरोग्य धोरण निश्चित करणे, आर्थिक आरोग्य सहकार्य, दर्जेदार शिक्षणाची हमी देण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्तेसह नवतंत्रज्ञानाचा वापर करणे, अर्थव्यवस्थेच्या डिजिटलायझेशनवर भर दिला जाईल. हरित विकास करार सध्याच्या आणि भावी पिढ्यांचा विकास आणि कल्याण लक्षात घेऊन विकास कामे आणि अन्य धोरणांची अंमलबजावणी करणे. पर्यावरणीय दृष्ट्या एकात्मिक
समग्र संतुलित पद्धतीने शाश्वत आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी पाठपुरावा करण्यावर भर दिला जाईल. 2019च्या तुलनेत 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जनात 43% घट करण्यावर सहमती झाली. 21व्या शतकासाठी बहुपक्षीय संस्था विकसनशील देशांना विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केला जाईल. सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांमध्ये सुधारणा करणे, जागतिक कर्जाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. अल्प उत्पन्न असलेल्या देशांच्या भविष्यातील गरजेसाठी आर्थिक संस्था आर्थिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. पायाभूत डिजिटल सुविधा वेगवान विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर, जागतिक डिजिटल विसंगती दूर करण्यावर भर दिला जाईल आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा वापर वाढवण्यासाठी सुरक्षा, लवचिकता आणि विश्वासार्ह व्यवस्था निर्माण करणे, क्रिप्टोकरन्सी संदर्भात धोरण आणि नियमावली निश्चित करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वसमावेशक विकासासाठी वापर करण्यात येईल. AI तुम्हाला माहितीच आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती काम करतंय. ChatGPT तुम्ही ऐकूनच असाल. आंतरराष्ट्रीय कर प्रणाली 21व्या शतकाची गरज लक्षात घेता जागतिक स्तरावर आर्थिक सहकार्यासाठी निष्पक्ष, शाश्वत आणि आधुनिक कर प्रणालीचा स्वीकार केला जाईल. विविध देशांमधील किचकट कर प्रणाली अधिक सुलभ करून त्याचा जागतिक व्यापारासाठी कसा फायदा होईल यावर भर दिला जाईल. कर प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी एकात्मिक प्रयत्न करण्यात येईल. लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण 2030 पर्यंत महिला व मुलींच्या सक्षमीकरणावर, वुमन एम्पॉवरमेंटवर भर दिला जाईल. लिंगनिहाय डिजिटल भेदभाव दूर करणे, पर्यावरण कृती अहवालात महिलांचा सहभाग वाढणे, महिलांच्या अन्न सुरक्षा, पोषण आणि विकासासाठी प्रयत्न करणे, तसेच महिला सक्षमीकरणासाठी स्वतंत्र आणि सक्षम कार्यगटाची निर्मिती केली जाईल. तसेच वित्तीय संस्थांपुढील आव्हाने, जागतिक पातळीवर वित्तीय संस्था अधिक बळकट करणे, गैर बँकिंग वित्तीय संस्थांना सक्षम करणे, पेमेंट व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जलद, किफायतशीर एकात्मिक रोडमॅप 2027 पर्यंत निश्चित करण्यात येईल. हवामान बदलाच्या आर्थिक धोक्यासंदर्भात आर्थिक स्थिरता मंडळाच्या वार्षिक प्रगती अहवालाचे आम्ही स्वागत करतो. आणि दहशतवाद आणि मनी लॉन्ड्रिंग विरोधात लढा. तर जागतिक शांतता आणि सुरक्षेला सर्वाधिक धोका दहशतवादापासून आहे. जागतिक स्तरावर विविध प्रकारच्या शस्त्रांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी भर देण्यात येईल. मनी लॉन्ड्रिंग विरोधात सक्षम असा आर्थिक कृती दलाची स्थापना करण्यासाठी नियमावली निश्चित करून त्यासाठी प्रयत्न केला जाईल. आणि शेवट आहे एकात्मिक विश्वाची निर्मिती. सर्वसमावेश विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. G20 समूह अधिक सक्षम करण्यासह एकात्मिक विश्वाच्या निर्मितीसाठी आफ्रिकन युनियनचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच स्थलांतरित आणि निर्वासितांच्या न्याय हक्कांसाठी सर्वांनी प्रयत्न करणे, त्यांचे मानवी हक्क जपण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. अशा प्रकारचे निर्णय G20 शिखर परिषद जी पार पडली 9 आणि 10 सप्टेंबरला यामध्ये घेण्यात आले. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, कॅन्डिडेट्सपर्यंत, जे स्पर्धा परीक्षा करतात त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि सर्वांनाच माहिती हवे की काय आहे G20, जी वर्षभर सर्वच सरकारी वेबसाईटला लोगो लागलेले होते, सगळीकडे चर्चा चालू होती. तर ही G20 शिखर परिषद काय आहे, ही समिट काय आहे, ही माहिती झालंच पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.